नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. बघा आपण आल्यापासून आज पहिली बार सकाळी लवकर उठलो. हो. किती वाजता आज लवकरच उठलो बघा, कारण आज विनोदला जायचं आहे बाहेर. विनोद चालला आज मस्त एकटा एकटा फिरायला. एकट्याने हं. त्यात सांगतात ना. चालला येईन आज एकटा एकटा फिरायला. वॉटर ॲक्टिव्हिटी काय ना, वॉटर स्पोर्ट्स सगळे वॉटरतला खेळ खेळायला लागतात. आणि आज मस्त ऊन लागते अरे, इकडचं पण चांगलं ऊन आहे. आपल्या इकडं तर डायरेक्ट मी 9:30 वाजता उठतो ना, डायरेक्ट चटके बसते अंगाला उठलो तिथं. मस्त वाटायला सगळं सगळे गार हवा गोव्याची. आज पहिली बार सकाळी सकाळी लवकर उठलोच मंडळी, नंतर एवढे लवकर कधी उठलो नाही. डायरेक्ट 10:30-11 वाजत होते आम्हाला उठायला. तिथून पुढं जात होतो मग आम्ही फिरायला. आणि आता त्याला तिकडे जाते सकाळ सगळं सोडायला चालली मी. त्याची बस येणार आहे आता. बस आले की तर चालत. आज आपण एकटेच आहे रूमवरती. मग एकटे बघू आता. या तुम्ही मजा करणार बागा बीच. तेच काय नाही, मी बागा बीचवरती जाणार आहे, थोडं रोडावरती फिरणार आहे इकडं तिकडं, जेवण वगैरे दुसरं काही नाही. आणि आजच्या दिवसानं आपण तर हो ना. आपण बघा आपलं आहे बघा आजचा इथं लास्ट दिवस. उद्या लास्ट उद्या उद्या लास्ट दिवस आहे. 12 उद्या 12-1 वाजता निघायचं इथून. त्याच्यानंतर मग आपण आपल्या घरी. संपली आपली गोव्याची जर्नी. यार लय मिस करा आर्मी निघायला, म्हणजे इतकं मिस करा ना भाई. मला डबल वाटायला इथं राहूनच मला डबल वाटायला. हे थांबत आहे तुला अजून पुढं जायचं आहे का बघा. मस्त सकाळी सकाळी खाली रस्ता आहे पूर्ण. मस्त आहे सकाळ सकाळी शांत वातावरण इथं. पण आज थोडं वेळ एवढ्या गाड्या सुरू होऊन जातात, नुसत्या गाड्याची कलकल 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 ऐकू ये. मस्त वाटतं सकाळी सकाळी तर. जास्त कोणी नाही आहे रोडाला. म्हणजे बघा जरा आता शेवटपर्यंत आज संध्याकाळपर्यंत मी एकटाच आहे. बघू काय काय करतो काय काय नाही. तर त्या रूममध्ये झोपून राहतोय. थांबण्यासाठी पुढे आलोय बघा मी. नेमकंच विनोदला शिरून सोडून बस म्हणून त्याला बसून आता आलो रूमवरती. त्याची बस काय बरं लगेच आली, लगेच त्याला घेऊन गेली. आमचं बोलणं नाही झालं आता बस काही. येऊन डायरेक्ट मी आता आलो बघा रूमवरती. तिथं लांब नेलं होतं पण लांब जावं लागलं. तिथून आलो होता पाईप इथं आलो आणि येऊन अंग टाकले बाहेर. मस्त गार राहावं लागली राव मंडळी. आता घरात हाल तर गरमी होईल. आणि इकडं आता रूममध्ये आलाच आहे. अजून रूममध्ये बघ सुरू केलं होतं. मला वाटलं दाखवा एकदा. ही आपली रूम आहे पण हे बघ सगळा पसारा बघा कसा झालेला आहे. पूर्ण रूममध्ये सगळा पसारा बांधलेला आहे. इथं सगळे कपडे पडलेत आमचे खाली. लय मोठं खाली ढीग लागला कपड्याचा. असं इथं आपण राहिला. हे जर असतं ना मम्मीने लय भांडू सगळं आवरून घेतलं असतं आपल्याकडून. पण इथं काय आवराचा ताण नाही काही नाही. इथं कोणी फळलेलंच नाही आहे. त्याच्यामुळं असं झालं रूम. आणि आजच्याच दिवस तरी वाटतं आपण. नंतर मग काय आपलं फक्त ते कचरा वगैरे उचले आणि बाकी साफसफाई ते करते ना त्याचे. तर आता मला कळा ना की मी कुठं जाऊ. आता मला तर पहिलं तर झोपायची राहिली बघा. आणि थोडी झोप वगैरे घेतो. नंतर नाश्ता वगैरे जेवण वगैरे करून घेऊ आपण. बघू आज बागा बेसल्याचं थोडी या रोडावरती इकडे तिकडे थोडे रोड वगैरे फिरून येऊ. आपला व्हिडिओ पण होऊन जाईल, फिरणं पण होऊन जाईल. आपल्याला मग कळेल एकटं राहिल्यावरती काय करतं, एकटं असल्यावरती काय काय करू शकतो काही नाही. तर तेवढं आपल्याला पण अंदाज येऊन जाईल. तर बघत राहून शेवटपर्यंत बघू आपण कुठं कुठं जायचं आहे आपल्याला, कुठं कुठं जाणं होईल काय करेन. रूमवरती राहतो तर मी काही सांगू शकत नाही, कारण मी पण लय आळशी आहे. मला लय आळशी होती कुठं जायचं. तुम्ही बघत राहा शेवटपर्यंत. पहा मंडळी, आंघोळ वगैरे करून तयार झालो मी. आता आलो बघा बाहेर. म्हटलं आता जेवण वगैरे करून घ्यावं. तर आणि रूममध्ये बघा AC लावली तर सगळं गार चालतं. मस्त भारत ऊन चांगलं लागू राहिलं आहे. दोन फुटबॉल झालं कोण तोंडावर. तर आता मला लागली बघा जरा भूक. आणि आज काय मला परत बघितलं बघा बिर्याणी खायचं मन झालं आहे. मला चिकन बिर्याणीच खाऊ आज. येऊ आता आपण जेवण बिर्याणी करायचं. इथं काय म्हणजे रेस्टॉरंट वगैरे मध्ये ना शूट करायची परमिशन नाही. व्हिडिओ शूट वगैरे करू देत नाही. नाही तर मला दाखवलं असतं नाही रेस्टॉरंटमध्ये. पण त्या दिवशी पण आपण जेवायला बसलो होतो रेस्टॉरंटमध्ये. आहात जाऊ तर शूट करू देते, पण जेवण वगैरे आलं ना त्यांचं मग ते शूट करू देत नाहीत. असं अशीच प्रॉब्लेम आहे. नाही तर तिथं गेलं पण दाखवलं असतं मला. आणि ते सकाळचा रूममध्ये बसलं तर लय बोर झालं बघा. आता म्हणलं बाहेर थोडं फिरून पण जेवण वगैरे करावं आणि फिरून पण येतो थोडं बाहेर. बघू कुठं कुठं जायचं म्हणून होतं. तर बागा बीचवरती जाऊ. इथं टिटोज लेन वगैरेला पण जाऊन बघू आपण. आणि काय आज तरी एकटाच आहे फिरायला. बोर व्हायला येण्या आताच गेला तर बोर होऊ राहिलं हे मला. आता तर संध्याकाळी येईन 6:30-7 वाजेला येईन म्हणला होता. हो आता कधी येतं तर मंडळी घेतो मी एकदा जेवण मग बोलू आपण.
पहा मंडळी, थांबा एक मिनिट थांबा. हा मंडळी, तिकडून जेवण वगैरे करून आलो मी घरी. आंघोळ वगैरे तर गेली होती. पण जसं घरी आलो थोडा मोबाईल बघितला. आपलं व्हिडिओचं काम होतं, व्हिडिओचं काम पण केलं. थंबनेल वगैरे बघायचं होतं ते पण करून टाकलं सगळं. आणि मोबाईल बघता बघता जे डोळा लागला मंडळी, तर मला वाटतं हा 11:30 11:30पर्यंत घरी आलो मी. मग थोडं काम केलं, समजा 12 साडेबारा मग जो डोळा लागला. आता उठलं बघा, आता वाजले 4:30. आता उठून मी हातपाय वगैरे धुतले, थोडे नवीन कपडे घातले ते. आणि आता आलो आहे बघा मी परत समुद्राच्या किनाऱ्यावर आलो इकडे बागा बीचवरती. तसं मी तर 3-4 वेळा बघितलेलं आहे आपल्या व्हिडिओमध्ये. इकडं हे सगळे शॅक वगैरे, रात्री नाईट पार्टी होत असते इथं. रूममध्ये बसवून मला काटा आलता आणि दिवसभरात झोपलं तर गरमी पण होऊ लागली रूममध्ये. त्याच्यामुळे म्हटलं या एकदा जाऊन जशी गार हवा लागते. आता सूर्य मावळून बघा थोड्या वेळाने. आणि आज काय एकटा असल्यामुळे लय बंद झालं बघा. नाही तर विनोद जर असतं ना तर एवढं झोपलं पण नसतो आणि रूममध्ये पण बसून नसतं राहिलो आपण, फिरलो असत मस्त. आणि काय जाऊ द्या, येईन विनोद संध्याकाळपर्यंत. बोर झालो आज एकटा, त्याच्यामुळे थोडा आला समुद्राचा किनारे. मला वाटतं आता व्हिडिओ पण लय लांब होते मंडळी आपला. चला मंडळी, बाय बाय आता. आणि उद्या निघायचं आहे आपल्याला गोव्यामधून. आजचं किती 5-6 दिवस आहे वाटतं आपलं ह्यो. नंतर निघायचं आहे. चला मंडळी, बाय बाय. भेटू आता दुसऱ्या ब्लॉगमध्ये.